आता वयात मुंबई पुण्यातील टॉप नेता। मंत्रालयामध्ये दर गुरुवारी एआयचं वर्ग आयोजित केले जाणार। राज्य सरकारकडून नव्या उपक्रमाची सुरुवात। टेक थर्सडे असं या उपक्रमाचं नाव। मंत्रालयातील फायलींची गती वाढवण्यापासून शासन निर्णय शोधणं, विधिमंडळ प्रश्नांची उत्तरं तयार करण्याच्या दिशेनं राज्य सरकारचं मोठं पाऊल। मध्य रेल्वेवर आणि ट्रान्स हार्बरवरती मार्गावरती उद्या मेगा ब्लॉक असणार। ठाणे ते कल्याण दरम्यान फास्ट लाईनवरती तर ट्रान्स हार्बरवर ठाणे ते वाशी आणि नेरूळ दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार। मध्य रेल्वेकडून 3 महिन्यामध्ये 12.96 लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई। फुकट्या प्रवाशांकडून 101 कोटींचा दंड वसूल। दंडाची रक्कम वाढूनही प्रवाशांवर परिणाम न झाल्याचं चित्र। पुणे शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी 150 वॉर्डनची आता नियुक्ती करण्यात येणार। वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी महापालिकेकडून वॉर्डन दिले जाणार। पुणे हिंजवडी शिवाजीनगर मेट्रोच्या मान ते बालेवाडी टप्प्याला सीएमआरएसची मंजुरी। 13 किलोमीटर मार्गावरील सर्व वैद्यकीय वैधानिक चाचण्या यशस्वी। प्रत्यक्ष प्रवासी सेवेच्या शुभारंभाच्या दिशेने निर्णायक पाऊल। मुंबईच्या जोगेश्वरीमधील टेनॉन कंपनीतील कामगारांना 2 महिन्यांपासून वेतन नाही। मनसे कामगार सेनेची आक्रमक भूमिका। कंपनीच्या आवारामध्ये संतप्त कामगार आणि मनसे कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन। पुणे जिल्ह्यामध्ये 25 लाख मतदार वगळले जाण्याची शक्यता। बीएलओनं स्थलांतरित, मृत आणि अनुपस्थित मतदारांचा हिशोब द्यावा लागणार। प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होण्यापूर्वी नाव वगळलेल्या प्रत्येक मतदारांचा हिशोबही द्यावा लागणार। पुण्याच्या मावळ तालुक्यातील अधिकाऱ्यांना लॅपटॉपचं वितरण। ऑनलाईन कामकाज अधिक वेगानं करण्यासाठी सरकारचा निर्णय। गेल्या 10 वर्षांपासून कृषी अधिकारी संघटना लॅपटॉपची मागणी करत होती। उल्हासनगरच्या कॅम्प 4 मध्ये एक डिलिव्हरी बॉय नाल्यात पडल्याची घटना। नाल्यामध्ये पडतानाची घटना सीसीटीव्हीत कैद। सुदैवानं घटनेमध्ये तरुणाला कोणतीही दुखापत नाही।